अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सर्वसामान्य जनतेची क्रय शक्ती वाढवणं महत्त्वाचं आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं। सांगली इथं विकसित भारत 2047 उपक्रमाअंतर्गत व्यावसायिक उद्योजक मान्यवर यांच्या स्नेह मेळाव्याला गडकरी यांनी संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते। शेतीच्या विकासात ग्रामीण भागाची सामाजिक आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी नियोजनात काँग्रेस सरकारनं दुर्लक्ष केलं आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं। तर आपल्याला सर्वसामान्य लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढवली पाहिजे, क्रय शक्ती वाढवली पाहिजे। शेतीच्या विकासामध्ये अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे की दोन महत्त्वाच्या गोष्टीकडे सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस सरकारने दुर्लक्ष केलं, नियोजनामध्ये प्राधान्य दिलं नाही। ग्रामीण आणि कृषी आणि जंगल या तिन्ही क्षेत्रामध्ये, ट्रायबल सेक्टरमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये जे नियोजित प्रयत्न करून त्या ठिकाणचं सामाजिक आर्थिक चित्र बदलवण्याची आवश्यकता होती, खऱ्या अर्थाने ते चित्र बदलवण्यामध्ये पूर्णपणे काँग्रेस पार्टी अयशस्वी झाली। देशाचा विकास हा जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या माध्यमातून मोजला जातो। देशाच्या एकूण जीडीपीत उत्पादन क्षेत्राचा 22 ते 24%, सेवा क्षेत्राचा 52 ते 54%, तर कृषी क्षेत्राचा 12% वाटा आहे, असं गडकरींनी यावेळी सांगितलं। स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षानं राबवलेल्या योजनांमुळे गावाकडील लोक रोजगाराकरिता शहरांकडे स्थलांतर करू लागले। ग्रामीण, कृषी आणि जंगल या विभागातील नागरिकांच्या विकासाच्या संकल्पनांना काँग्रेस सरकारनं दुर्लक्ष केलं। देशातला शेतकरी ऊर्जादाता झाला पाहिजे, इंधनदाता बनला पाहिजे, देशासाठी आवश्यक इंधन देशात तयार व्हायला हवं, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं।